जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नंदुरबार ते देवमोगरा रस्त्यावर बोरचक गावालगत बेकायदेशीररित्या चिंच प्रजातीचे जळाऊ लाकूड वाहतूक करत असताना वाहन दिसताच वनविभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन सुमारे 1,80,000 रुपये किमतीचे वाहन व 7506 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नंदुरबार ते देवमोगरा रस्त्यावर बोरचक वनपरिक्षेत्र हद्दीत नंदुरबार क्षेत्राचे वनक्षेत्रपाल नितीन वाघ यांच्या पथकातील वनपाल प्रियंका निकुंबे यांच्यासह पथक गस्त घालत असताना बोरचक रस्त्यालगत अवैधरित्या चिंच व जातीचे जळाऊ लाकूड यांनी भरलेला ट्रक वाहन क्रमांक GJ05U1609 दिसून आले। त्यात सुमारे 7506 किमतीचा माल आढळून आला। त्या अनुषंगाने धुळे वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय अधिकारी दक्षता पथक राजेंद्र सदगीर, नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा तसेच नंदुरबार वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल नितीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी वनपाल संतोष गायकवाड, दीपक पाटील, प्रियंका निकुंबे, शर्मिला मालचे यांनी कारवाई करून बेकायदेशीररित्या चिंच प्रजातीचे जळाऊ लाकूड भरलेले वाहन आढळून आले। यास सरकारी वाहन येत असतानाचे दिसताच वाहन चालक वाहन सोडून फरार झाला असून त्याच्या विरोधात वन अधिनियम 1964 नियम 3 चा भंग व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31(1) चा भंग केल्याने प्रत क्रमांक GJ05U1609 भारतीय वन अधिनियम 1957 41, 42 व 52 अन्वये जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय नंदुरबार या ठिकाणी जमा केले असून सदर 1,80,000 रुपये किमतीचे वाहन तसेच 7506 रुपये किमतीचा मुद्देमाल असा जमा करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।